सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून विजयाची तुतारी फुंकली आहे। या क्षणीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार बाहेर पडले। पक्ष अजित पवार यांना मिळाला आणि तुतारी हे चिन्ह घेऊन शरद पवार यांना मैदानात उतरावं लागलं निवडणुकीच्या। पण बारामतीकरांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचं दाखवून दिलंय आणि अजित पवार यांना मात्र साथ दिलेली नाही। अजित पवार यांनी बारामतीमध्ये शड्डू ठोकलेला होता, अक्षरशः शड्डू ठोकलेला होता। दिवस रात्र बारामतीत काढले, पण आपली शक्ती बारामतीत त्यांना दाखवता आली नाही। सुनेत्रा पवार या पराभूत झालेल्या आहेत, सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत। इकडे बारामतीमध्ये आपल्या मुलीला विजयी करण्याकरता शरद पवार यांनी सुद्धा जंग पछाडलं होतं, पण सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या। अगदी इतकी चर्चा होती की सुप्रिया सुळे यांचं काम नाही, स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारे त्यांनी काम केलेलं नाही। विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि कॅस्ट्रो आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आधी विश्वास पाठकांना प्रश्न अशा करता की केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून सगळेजण बारामतीत येऊन गेले आणि बारामती करता जोर लावला होता। अगदी अजितदादांनाही तुम्ही बरोबर घेतलं, पण बारामती काही पाडता आली नाही। विश्वासजी नाही, तर मी सुप्रियाताईंचं आधी अभिनंदन करतो, त्या निवडून आल्या आणि शरद पवारांनी आपलं पुत्रीप्रेम परत सिद्ध केलं आणि निवडून आणलं। आता राहिला प्रश्न आमच्या नेत्यांनी तिकडे जाऊन निवडणुका आणि तिथे सभा घेणं। आता इलेक्शनमध्ये प्रत्येक सीट निवडून यावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो। बारामतीच काय, आता जवळजवळ सगळ्या 48 मतदारसंघामध्ये आमचे कोणते ना कोणते नेते मोठ्या प्रमाणात गेले। प्रयत्न आमचा हाच होता की 48 पैकी जास्तीत जास्त जागा कशा मिळतील। तर ठीक आहे, यावेळेस बारामती त्यांना मिळाली, पुढच्या वेळेस आम्ही अजून जोर लावू आणि बघूया। पण विश्वासजी, आपल्याला एक प्रश्न आहे, मुंबई मधलं गणित चुकलं, 2-4 चित्र दिसतंय, महाराष्ट्रामध्ये तर 13-14च्या आसपास तुम्ही आहात, सगळी गणितं चुकलेली दिसतायत। त्याची कारणं काय वाटतात आपल्याला? आपण आपला जो सर्व्हे केला होता तो सुद्धा पूर्णपणे उलटा पडला असंच दिसतंय। विश्वासजी यांच्याशी पुन्हा बोलूया, त्यांचं बोलणं पूर्ण म्हणजे आपलं बोलणं त्यांच्यापर्यंत जाण्याआधी बर कॅस्ट्रोजी, बारामतीतल्या विजयाचं काय सांगाल? कारण अजित पवार यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये ही निवडणूक गावकीची भावकीची नाही असं त्यांच्या खास स्टाईलनं सांगितलं होतं। तर शेवटच्या सभेला मला ती सभा पूर्ण आठवते, रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले होते, सुप्रियाताईंना गहीवरून आलं होतं। कशाचा विजय हा नेमका? भावनेचा विजय आहे का कामाचा विजय? कामाचा विजय। आदिने सुप्रियाताईंनी जेवढं काम केलं लोकांसाठी, बारामतीकरांसाठी, ते हे त्यांनी, कारण ते सांगतात ना, आपण दादांनी काय बोललं की मला मत नाही देणार, मी इलेक्शन लढणार नाही, मी धंदा सांभाळणार, मी हे करणार नाही, हे सर्व भाष्य जे करतायत ना, आणि मग नंतर तुम्ही जसं आता सांगितलं की रोहित पवार त्यांना अश्रू अनावर होते, ते खरं एक म्हणजे मनातलं ते बोलत होते तेव्हा त्यांना रडायला आलं ते, आणि त्याची चेष्टा केली अजितदादांनी। हे सर्व बारामतीकरांना हे वाईट वाटलं, आणि आदरणीय पवार साहेबांनी जे सेवा केली बारामतीची, आज हे त्याचा कौल आहे। आणि सुप्रियाताईंनी पण मेहनत केली। अजितदादा असंही